पुण्याच्या इंदापुरात हातात कोयता घेऊन चोरट्याची दहशत। रात्रीच्या अंधारात कोयते घेऊन चोरटे फिरताना सीसीटीव्हीत कैद। बेलवाडी गावातील घटना। विरारमध्ये प्रेम प्रकरणातून प्रियसीवर धारदार हत्याराने वार। तरुणीच्या हातावर मनगटावर चाकूने वार केल्याची घटना। प्राणघातक हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी। अक्षय पाटील असं तरुणीवर हल्ला करणाऱ्या या तरुणाचं नाव। छोटा राजन टोळीच्या कुख्यात गुंडाकडून पोटच्या 3 मुलींवर अत्याचार। नालासोपाऱ्यात नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना। गुन्हा दाखल। नागपुरातील बेलतरोडी परिसरात ऑनलाईन सट्टा खेळणाऱ्या 7 आरोपींना अटक। आरोपीकडून 29 मोबाईल, 5 लॅपटॉप असा 13 लाखांचा मुद्देमाल जप्त। गुन्हे शाखेची कारवाई। गडचिरोलीतील देसाईगंज नगर परिषदेत अतिक्रमण हटाव मोहीम। अनधिकृत दुकानं आणि पानटपऱ्यांवर जेसीबीने कारवाई। यवतमाळच्या आर्णीमध्ये मद्यविक्री प्रकरणातील अटकेतील आरोपीचा मृत्यू। पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आणखी एकाला ताब्यात घेतल्याची माहिती। एका प्रतिष्ठित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती। ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 4 जणांना अटक। गोंदियात वसुली प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यासह पोलीस शिपाई निलंबित। आरोपीकडून वसुली भोवली। रामनगर पोलीस ठाण्यातील हे प्रकरण। या प्रकरणी सुमेध खोपीकर आणि पोशी प्रवीण यांचं निलंबन। नाशिक शहरात सीसीटीव्हीचं जाळं घट्ट करण्यासाठी जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचा हातभार। जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाकडून 50 लाखांचा सीएसआर निधीच्या प्रस्तावाला मंजुरी। लातूर जिल्ह्यात तूर हमीभाव केंद्राला केंद्र सरकारकडून 30 दिवसांची मुदतवाढ। शेतकऱ्यांची मात्र हमीभाव केंद्राकडे पाठ। लातूर जिल्ह्यात केवळ 526 शेतकऱ्यांची नोंदणी। आडत बाजारात तूर विकण्याला शेतकऱ्यांची पसंती। अमरावतीत शासकीय तूर खरेदीसाठी नोंदणी, मात्र अद्याप खरेदीचे आदेश नाही। नाईलाजाने शेतकऱ्यांवर खासगी बाजारात तूर विकण्याची वेळ। यामुळे शेतकऱ्यांचं प्रति क्विंटल 500 रुपयांचं नुकसान। तात्काळ शासकीय तूर खरेदी सुरू करण्याची मागणी। यवतमाळमध्ये हरभऱ्याचे दर 400 रुपयांनी घसरले। शासकीय खरेदीला अद्याप सुरुवात नाही, त्यामुळे शेतकऱ्यांवर खासगी व्यापाऱ्यांकडे हरभरा विकण्याची वेळ। खासगी बाजारात हरभऱ्याला कवडीमोल दर। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 900 क्विंटल लाल सुक्या मिरचीची आवक। मिरचीला 9 ते 10 हजार रुपयांचा भाव, मात्र किमान 18 ते 20 हजार रुपये भाव हवा, शेतकऱ्यांची मागणी। जळगावच्या अमळनेर बाजार समितीत रब्बी हंगामातील शेतमालाची मोठी आवक। बाजार समितीत 10,400 क्विंटल धान्याची आवक। वर्ध्यातील हिंगणघाट येथील सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प लवकरच पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणार। वणा नदी संवर्धन समितीला नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं आश्वासन। यासह सांडपाणी शुद्धीकरण करण्याची समितीची मागणी। लातूर शहरातील अनेक भागांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी नळाद्वारे पिवळसर पाण्याचा पाणीपुरवठा। लातूर महानगरपालिकेकडून पिण्याच्या पाणी हे योग्य नसल्याचं स्पष्टीकरण, मात्र पिवळ्या पाण्याच्या पुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये भीती। उल्हासनगरच्या खेमाडी मार्केट परिसरात गटाराच्या पाण्यात भाज्या धुतल्या जात असल्याचा किळसवाणा प्रकार। महापालिकेच्या आरोग्य विभागाने कारवाई करण्याची नागरिकांची मागणी। धुळे बस स्थानकातील सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर। बस स्थानकात 4 कोटी रुपये खर्चूनही सीसीटीव्ही कॅमेरे नाही। स्थानकातील काँक्रिटीकरणाच्या कामामुळे प्रवाशांना नाहक त्रास। नाशिक शहरातील बस स्थानकांवर मद्यपींचा वावर। मेळा बस स्थानक आणि ठक्कर बाजार बस स्थानकातील वास्तव। महिलांची सुरक्षा वाऱ्यावर। अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद। सिंधुदुर्गात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। पोलीस कक्षामध्ये पोलीस कर्मचारीच नाही। TV9 मराठीचा रियालिटी चेक। बस स्थानकात मोठी गर्दी असताना पोलीस नसल्यानं सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। पुण्याच्या वाकडेवाडी आगारात पोलीस मदत केंद्रच नाहीये। नाशिक आगारातील विजेअभावी काळोख आहे, तर सोलापुरात पार्किंगमध्ये एकच सुरक्षा रक्षक आहे। रत्नागिरीसह कोल्हापुरातील एसटी आगारात लाईटची व्यवस्थाच नाही। TV9 मराठीकडून रियालिटी चेक। चिपळूणमध्ये अनधिकृत टपऱ्यांवर नगर परिषदेचा हातोडा। एसटी डेपो बाजूच्या बाजारपेठेत गटारावर बांधलेले शेड हटवण्याचं काम सुरू। पोलीस बंदोबस्तात कारवाई। एसटी गटारात घुसल्याच्या अपघातानंतर नगरपालिका ॲक्शन मोडवर। छत्रपती संभाजीनगर महापालिकेसमोर काँग्रेसचं आंदोलन। शहरातील विविध समस्यांवरून काँग्रेसचं हल्लाबोल आंदोलन। नांदेडमध्ये जिल्हा परिषदेच्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचं मानधन 11 महिन्यांपासून थकीत। मानधन मिळावं या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचं जिल्हा परिषदेच्या परिसरात उपोषण। हिंगोलीत नळाला पाणी येत नसल्याने ग्रामस्थांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन। जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत आंदोलनाचा इशारा।
धुळ्यात आयुक्तांच्या घरासमोर ठाकरे गटाचं आंदोलन. धुळे महानगरपालिकेचे थकबाकीदार मालमत्ताधारकांच्या घरापुढे ढोल वाजवत वसुली सुरू. या विरोधात ठाकरे गटाकडून निषेध व्यक्त. अहिल्यानगरमध्ये थकीत बिलासाठी ठेकेदार आक्रमक. जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागासमोर आंदोलन. यवतमाळमधील मारेगाव येथील देशी दारू दुकान बंदीसाठी महिलांचं साखळी उपोषण. त्वरित दारू दुकान बंद करण्याची मागणी. धार्मिक स्थळाजवळ दारूचं दुकान असल्याने महिला आक्रमक. चिपळूणमध्ये एसटी बसला अपघात. बस डेपोतून बाहेर पडताच थेट नाल्यात घुसली. सुदैवानं अपघातात कोणीही जखमी नाही. भंडाऱ्यात दुचाकीला भरधाव ट्रकची धडक. दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू. ट्रक चालक पसार. पोलिसांकडून शोध सुरू. भंडारा साकोली महामार्गावरील धारगाव येथील घटना. पुण्याच्या भोरमध्ये बेशिस्त वाहन चालकांवर पोलिसांचा कारवाईचा बडगा. वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची 60 जणांवर जप्तीची कारवाई. घर बांधणी व्यवसायासह शेती कर्जाच्या थकबाकीमुळे जप्तीची कारवाई. राज्यात वीज निर्मितीत 1500 मेगावॅटने वाढ. उन्हाचा तडाखा आणि वाढत्या विजेच्या मागणीमुळे वीज निर्मितीत वाढ. बुलढाण्यात मधमाशांच्या हल्ल्यात 100हून अधिक भाविक जखमी. पिंपळगावमधील निर्मळेश्वर यात्रेत मधमाशांचा भाविकांवर हल्ला. जखमींवर सिंदखेड राजासह जालन्यातील रुग्णालयात उपचार. शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसरात अफूच्या झाडांची लागवड. 4 गुंठ्यात अफूच्या 953 झाडांची लागवड केल्याची माहिती समोर. तर बोंडे असलेले 39 किलोचे अफूची झाडं जप्त. आरोपी गणेश नवनाथ घोतळेला अटक. महाराष्ट्रात नवी ॲपचा नवा घोटाळा. धाराशिव जिल्ह्यातील ढोकीगाव घोटाळ्याचं सेंटर पॉइंट. मोबाईल रिचार्ज ऑफरच आमिष दाखवत अनेकांची झाली फसवणूक. अकोला जिल्ह्यात ट्रॅक्टरमधून शेतमजुरांचा जीवघेणा प्रवास. अकोट तालुक्यातल्या पणज रुईखेडा मार्गावरील हा प्रकार. मालवाहू वाहनातही बसायला जागाच नसल्याचं चित्र. अहिल्यानगरच्या शिर्डीत उंच वाहनांना नो एंट्री. नगर मनमाड महामार्गावर हाय बॅरियर्स लागणार. साई मंदिर परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी उपाययोजना. पाथर्डी तालुक्यातील परीक्षा केंद्रांवर नायब तहसीलदाराला कॉपी पुरवताना रंगेहात पकडलं. अनिल तोरडमल असं पकडलेल्या नायब तहसीलदाराचं नाव. नायब तहसीलदार स्वतःच्या पाल्याला कॉपी पुरवत असल्याची माहिती. लातूरमध्ये अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई सुरू असताना हल्ला करण्याचा प्रयत्न. 6 जणांवर गुन्हा दाखल. तर कारवाई दरम्यान एकाने टिपरमधील वाळू रस्त्यावर खाली टाकून पळ काढला. मुंबई कोकणात तापमानाचा कहर वाढला. उष्णतेच्या लाटेने नागरिक हैराण. फेब्रुवारीतच उष्णतेची लाट जाणवत असून तापमान 40 अंशाच्या उंबरठ्यावर. उन्हाची तीव्रता वाढल्याने अहिल्यानगरच्या शिर्डीत उन्हापासून संरक्षणासाठी साईबाबा संस्थानाकडून उपाययोजना. संस्थानाकडून भाविकांसाठी मंडप आणि पायांना चटके बसू नये यासाठी मॅटची व्यवस्था. केरळच्या धर्तीवर आता रत्नागिरीतही हाऊस बोट सुरू. रत्नागिरी जिल्हा परिषदेकडून सिंधुदुर्ग रत्न समृद्ध योजनेतून सुरू केली हाऊस बोट. पर्यटन वाढीसाठी जिल्हा परिषदेकडून हे मोठं पाऊल. गडचिरोलीतील प्राचीन मार्कंडेश्वर मंदिराचे सुंदर ड्रोन शॉट समोर. महाशिवरात्रीपासून 15 दिवस चालणाऱ्या यात्रेचे ड्रोन शॉट खास TV 9च्या प्रेक्षकांसाठी. जालना तालुक्यातील पाहे गावात 2 दिवसीय शंकरपट स्पर्धा उत्साहात संपन्न. विविध ठिकाणाहून बैलगाडा प्रेमी स्पर्धेत सहभागी. बैलगाडा शर्यतीचा थरार पाहण्यासाठी मोठी गर्दी. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोरी येथे शंकरपटाचा रंगला थरार. 100 बैलजोड्यांचा यात सहभाग. शंकरपट पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांची मोठी गर्दी. काळीसगावमध्ये रंगली बैलगाडा शर्यत. मोठ्या संख्येने बैलगाडा प्रेमींचा शर्यतीत सहभाग. विजेत्यांना लाखोंचं बक्षीस.